आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदरा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता नेवविता तेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी पडितोसी विठाल 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 हो आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदरा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. आता या ठिकाणी नमन महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरी काय दातुम मुनींद्रम समागत्य तिष्ठन्तिमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी अपोलिया श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडोय मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा विठाला विठाला विठाला. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जो काही अल्पसा भाव आपणासमोर मांडत आहे. आज गुलाब महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी ही आपली सेवा आहे. भगवान परमात्मा गुलाब महाराज ज्याप्रमाणे सेवा करून घेतील त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर वारकरी संप्रदायामध्ये सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात की जो कोणी या संसारामध्ये आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदरा पांडुरंगा की त्या पांडुरंगाला या संसारातून उठा आणि त्या पांडुरंगाला शरण जा. आता काही लोक म्हणतील जर आम्ही नाही शरण गेलो तर काय होईल. तर तुकोबराय म्हणतात ज्या देहाच्या आणि धनाच्या मस्तीला तुम्ही लागलात किंवा ज्या देहाचा आणि धनाचा तुम्हाला एवढा भरोसा आहे आणि त्यामुळे जर तुम्ही देवाला शरण जाणार नसाल तर ते देह कोणाचा आहे आणि धन कोणाचा आहे हे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. देह हा काळाचा आहे धन कुबेराचे आहे तिथे माणसाचं काहीच नाही हे फार स्पष्टपणे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. आणि याचं कारण असं आहे की देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे. देणारा आणि नेणारा तो एकच परमात्मा असल्यामुळं त्या ठिकाणी आपलं काही नाही. म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात की या संपत्तीचे मालक आपण आहोत ही संपत्ती आपली आहे हे फक्त निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आणि म्हणून माझं माझं म्हणण्यामध्ये हा जीव गुंतलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःच व्यर्थ आयुष्य वाया घालवतो. म्हणून तुकोबराय म्हणतात की अविनाशी शाश्वत अशा परमार्थाकरता अशा परमात्म्याकरता तुम्ही नाशवान अशा व्यवहाराकरता परमात्म्याला का सोडता. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी पाडितोशी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. विठाला विठाला विठाला. या ठिकाणी अभंगाचा अल्पसा भाव मी आपला पुढे मांडला आहे. प्रत्येक कडव्याचा विचार आपण करणार आहोत. तत्पूर्वी थोडासा जो काही भाव आहे तो अभंगाचा आपल्यासमोर ठेवला आहे. प्रत्येक चरणाचा आपण विचार करणारच आहोत. आता मध्ये मध्ये कीर्तन करत असताना आपण कशा भूमिकेनं कीर्तन केलं पाहिजे कोणकोणते मुद्दे कीर्तनामध्ये असले पाहिजे या सर्व संदर्भानं या ठिकाणी कोणताही मुद्दा सांगत असताना किंवा कोणत्याही मुद्द्याचं स्पष्टीकरण करत असताना दृष्टांत कसे दिले पाहिजे कोणत्या दृष्टांताचा वापर केला पाहिजे याचा आपण साकल्यानं आणि बारकाव्यानं विचार या अभंगाचा करणार आहोत. या अभंगामध्ये हा अभंग शक्यतो दशक्रिया विधी असेल वर्षश्राद्ध असेल पुण्यस्मरण असेल अशा ठिकाणी हा अभंग कीर्तनाकरता निवडला जातो. आता हा अभंग निवडत असताना या अभंगाचा
अल्पसा भाव मी आपल्या समोर मांडला आहे. आता प्रत्येक चरणाचा विचार करताना या अभंगामध्ये पहिला शब्द जगद्गुरु तुकोबरायांनी काय वापरला? संसार. संसार आहे. आणि हा संसार कसा आहे तर या संसारातून उठून तुम्ही पांडुरंगाला शरण जा, हे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात. आणि या संसारामध्ये दुःख आहे असं तुकोबराय सांगतात. आता तुकोबरायच नाही तर ज्ञानोबरायापासून संत तुकाराम महाराजांपर्यंत सगळे संत सांगतात की संसार हा दुःखरूप आहे. किती दुःखरूप आहे? इतका दुःखरूप आहे की ज्ञानोबरायांनी एक फार छान प्रमाण दिलं. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभशनी पाठी लागले ओढाळ, कवनामी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा जोबा परोपकारी, अंधाळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. तर ज्ञानोबराय म्हणतायत संसार दुःखामुळे, या संसारामध्ये सगळीकडे दुःख आपल्या पाठीमागे लागले. काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार ही विकार आपल्या पाठीमागे लागलेली आहेत. आणि अशामध्ये मनुष्य दुःख भोगतो, दुःखामध्ये त्याला राहावं लागतं. या संसारामध्ये किती दुःख आहे हे सांगण्याकरता अनेक प्रमाण संतांनी दिले. दुःख बांधवडे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, किंवा सुख नाही कोठे आली या संसारी, पाया बरी होऊ नको. किंवा या ठिकाणी एखादी चाल सुद्धा आपण लावू शकतो. चांगदेव म्हणे कोठे सुख नाही, चांगदेव म्हणे कोठे सुख नाही, ठेवा लक्ष पायी विठ्ठलाच्या, ठेवा लक्ष पायी विठ्ठला. म्हणजे जगामध्ये संसार करताना तुम्ही कोणत्याही आणि कशाही पद्धतीने केला तरी तुमच्या वाट्याला दुःखच येईल, सुख मात्र तुम्हाला मिळणार नाही. सुख फक्त पांडुरंगाच्या ठिकाणी आहे, देवाजवळ आहे. कारण अशी अनेक प्रमाण आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख. हे सगळी प्रमाणं आपण वाचतो, ऐकतो. पण संसारामध्ये दुःख आहे, दुःख आहे असं आपण सांगतो. या संसारातलं रामासर कसं आहे माहितीये का? माणसाला नेहमी असं वाटतं. जगद्गुरु तुकोबरायचं एक फार छान प्रमाण आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे. सुख जर माणूस शोधायला गेला तर एवढं एवढं सुख त्याच्या वाटेल, तो दुःख पर्वत आहे एवढं. पण तरी सुद्धा त्या सुखाकडे पाहून माणूस संसारामध्ये म्हणतो किती सुख आहे. एक माझे गुरु महाराज फार छान दृष्टांत सांगायचे, तुम्हाला सांगतो. एक मनुष्य जंगलामधून चालला होता आणि जंगलामधून जात असताना अचानक वाघ त्याच्या मागे लागला. आता वाघ मागे लागल्यावर माणूस काय हळूहळू थोडी चालेल, पळत चालायला लागला. इतका पळायला लागला. आता वाघ मागा लागलाय म्हटल्यावर दुःखच आहे ना. म्हणजे दुःख बघा कसं असतं माणसाच्या पाठीमागे. वाघ मागं लागलाय, वाघ मागं लागण्याचं दुःख आहे. धावत पळत चाललाय, काट्या कुट्यातून काही बघत नाही, रस्ता बघितला नाही, काही नाही. पळता 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 झालं असं की एक जंगलामध्ये विहीर होती. आणि ती विहीर अशी होती की सगळ्या बाजूनं गवत उगवलेलं असल्यामुळं तिथं विहीर आहे हे लक्षात येत नव्हतं. आणि त्यामुळे झालं असं की हा पळता पळता त्या विहिरीत पडला. आता पडल्यानंतर योगायोगाने रामोत्सर असा आहे की त्या विहिरीच्या कडेला होतं वडाचं झाड. आता त्या वडाच्या झाडाच्या पारुंब्या आतमध्ये लोंबवलेल्या होत्या, म्हणजे खाली गेलेल्या होत्या. हा जसा विहिरीमध्ये गेला तसा त्या पारुंब्याला त्याने धरला. आता पारुंब्याला धरल्यानंतर वर विहिरीच्या कडेला कोण येऊन बसलाय? वाघ. वर वाघ येऊन बसला. खाली विहिरीमध्ये पाहिलं तर पाण्यामध्ये होता नाग, म्हणजे खाली नागोबा, वर वाघोबा. आणि याने कुठे धरलंय? पारुंब्याला मध्ये मध्ये लटकलाय. बरं, या लटकलेल्या स्थितीमध्ये झालं असं की त्या वडाच्या पारुंब्यावर एक मोहोळ बसलेलं होतं. आता मोहोळ बसलेला असल्यामुळं ती फांटी हल्ली आणि त्या मोहळाला धक्का लागल्यामुळं ते मोहळ उठलं. आता उठल्यानंतर त्या माश्या, आता तुम्हाला माहिती आहे, त्या ढसायला लागल्या. मग परिस्थिती विचार करा, वर विहिरीच्या कडेला कोण बसलाय? वाघ, म्हणजे वाघोबा. खाली कोण आहे? नागोबा. मध्ये हा लटकलाय, मोहळ उठलाय आणि ते त्याला डसतंय. अशा एवढ्या गोंधळामध्ये ते मोहळाचा कांदा फुटला आणि मग ते मध खाली पडायला लागला. आता मध खाली पडत असताना आता नेमकं त्याच्या तोंडात पडेल का? नाही ना. काही डोळ्यात, काही कानात, काही नाकात, आणि एखादा थेंब चुकून त्याच्या तोंडात एक थेंब पडला. आता तो पडल्याबरोबर तो माणूस असं म्हणतो एवढे सर की बघा किती सुख आहे. आता काय सुख आहे याला? म्हणजे परिस्थितीनं तुकोबराय जसं म्हणतात, सुख पाहता जवळ पाडे दुःख पर्वत आहे एवढे. दुःखाच्या तुलनेनं सुख किती आहे? छोटच आहे, पण तरी सुद्धा माणूस सुख म्हणतो. म्हणून संसारामध्ये संतांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही असा विचार करता की मला सुख मिळालं, सुख मिळालं म्हणेपर्यंत दुःख तुमच्या पाठीमागे येऊन लागलेलं असतं किंवा दुःख तुमच्या जवळ आलेलं असतं. हे कसं आहे मी गमतीने सांगत असतो. एका माणसाने रस्त्याने चालताना
त्याने काय केलं, पुढून शर्ट विन करतो आपण, पुढून शर्ट खोसलेला होता, मागून काही खोसलेला नव्हता. मग न राहून एका माणसाने विचारलं की अरे बाबा, एक तर पूर्ण विन कर, नाही तर पूर्ण शर्ट बाहेर काढ, पूर्ण शर्ट बाहेर काढ. तो म्हटला पूर्ण शर्ट बाहेर काढू शकत नाही. म्हटले का, कारण शर्ट पुढून फाटलेला आहे. म्हटले मग पूर्ण खोसून घे ना. म्हणे मागून पॅन्ट फाटलेली आहे. तसं आपल्या संसारामध्ये झालंय की आपण एक झाकायला गेलो की एक उघडं पडतं. म्हणजे जसं आपण नाही का, पाय झाकायला गेलो की तोंड उघडं पडतं आणि तोंड झाकायला गेलो की पाय उघडं पडतं. अशी ही अपूर्ण असणारी संसारातली गोष्ट आहे. माणूस सातत्यानं सुखाच्या पाठीमागे पळत राहतो आणि त्याला वाटतं आज नाही सुख मिळालं, उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं, परवा मिळेल. या बाबतीमध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक उदाहरणं दिली की जसं हरिण धावत राहतं मृगजळाच्या पाठीमागे आणि त्याला वाटतं की आता मृगजळ हे खरं पाणी आहे का, नाही, त्याची तहान भागणार आहे का, नाही, पण ते त्याच्या मागे धावता एक दिवस त्याचं ऊर फुटतं, ते मरून जातं. म्हणजे पाणी खरं नाही, पण त्याच्या आशेनं ते मात्र मरतं. तसं संतांनी म्हणावं, जगामध्ये सुख नावाची गोष्ट, सुख कशी आहे माहितीये का, याला वाटतं माझ्यापेक्षा तो सुखी, त्याला वाटतं त्याच्यापेक्षा तो सुखी. म्हणजे हे असं झालं, ज्याच्याकडे सायकल आहे त्याला वाटतं मोटरसायकल पाहिजे. सायकल कसं आहे, पॅन्डल मारावे लागतात, पाय दुखतात. मोटरसायकल कशी आहे, नुसतं आपलं गाडीवर बसलं, पेट्रोल टाकलं की चालतं. नंतर गाडीवर बसणाऱ्याला विचारलं तुम्ही सुखी आहात का, गाडीवाला काय म्हणतो, महाराज गाडीचं काय खरंय, पाऊस लागतो, थंडी वाजते, त्याच्यापेक्षा फोर व्हीलर पाहिजे. ज्याला फोर व्हीलर आहे त्याला विचारा, तो म्हणतो महाराज काय खरंय, त्यालाही मूळव्याध झालेला असतो, डॉक्टर म्हणतात झोपून प्रवास करा. सुख आहे कोणाला, सुखाच्या आशेमध्ये माणूस पुढे पुढे जात राहतो. ज्याला सणावाराला एकदाच कधीतरी गोड खायला भेटतं तो काय म्हणतो, मला आजच गोड खायला भेटतं. श्रीमंत माणसं रोज गोड खात असतील. जो अति श्रीमंत आहे त्याला डॉक्टर सांगतात तुम्ही साखर अजिबात खायची नाही. तुम्ही जर साखर खाल्ली तुम्हाला चमचाभर साखर सुद्धा चालणार नाही. म्हणजे तुम्हाला काय झालंय, डायबिटीज. हे मी कशा करता सांगतोय की सुख अशी गोष्ट आहे की माणूस नेहमी दुसऱ्याकडे पाहून असं ठरवतो. आणि नेहमी आपल्याकडे एक सुंदर म्हण आहे, जगामध्ये आपल्यापेक्षा नेहमी दुसरे आपल्याला सुखी वाटतात नेहमी, आणि अशी ती दृष्टी असते. एक उदाहरण माझे गुरु महाराज फार छान सांगायचे. ते म्हणायचे की ज्या माणसाला नेहमी आपल्यापेक्षा दुसरे सुखी असं वाटतात, पण जगात सुखी कोणी नसतं. हे कसं आहे, आपल्या पायामध्ये जर 200 रुपयाची चप्पल असेल, समोरच्याच्या पायामध्ये जर 200 रुपयाचा बूट, 500 रुपयाचा बूट पाहिला, तर त्या चप्पल घालणाऱ्याला काय वाटतं एवढे सर की माझ्या पायात एवढी स्वस्ताची चप्पल आहे, त्याच्या पायात किती छान बूट आहे, किती सुखी आहे. पण त्या बुटावाल्याला विचारून पाहतो, बुटावाला म्हणतो हे बूट आतून किती चावतात फक्त मलाच माहिती. म्हणजे दुःखाच्या प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहे, दुःखाची प्रत्येकाची अवस्था वेगळी आहे, पण दुःख नाही असं जगामध्ये कोणी नाही. कबीर महाराज फार सांगतात, जो देखे सो दुखी आहे बाबा. जगामध्ये जिकडे पाहावं तिकडे दुःख आहे. आणि म्हणून आपल्यापेक्षा दुसरा सुखी आहे, आपल्यापेक्षा दुसरा समाधानी आहे, हे नेहमी माणसाला वाटतं. याकरता माझे गुरु महाराज एक छान दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे की एकदा काय झालं, एक ग्रामीण भागामध्ये 2 मित्र होते, रामाव सर. ते सोबतच शाळेमध्ये जायचे, सोबतच त्यांचं शिक्षण वगैरे पूर्ण झालं आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये त्यांना नोकरी लागली. आता पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये नोकरी लागल्यानंतर त्या ठिकाणी ते गेले आणि नोकरी लागल्याबरोबर एकाच कंपनीमध्ये नोकरी असल्यामुळे दोघं सोबतच मोटरसायकलवर सोबत जायचे. योगायोगानं दोघांचं लग्नही सोबत झालं. आता शहरामध्ये फ्लॅट सिस्टीम असते, तुम्हाला माहिती आहे की फ्लॅट सिस्टीम असल्यामुळं एकमेकाच्या समोरच ते राहत होते. आता सोबत लग्न झालं, एकाच कंपनीत नोकरीला, पण योगायोग असा की रोज एकाच्या घरातून भांडणाचा आवाज यायचा, म्हणजे शिव्या देण्याचा, आणि एकाच्या घरातून हसण्याचा आवाज यायचा. मग आता ज्याच्या घरातून भांडण्याचा आवाज यायचा त्या मित्राला वाटायचं काय आपलं नशीब फुटलं. दुःख सांगतोय मी की काय आपलं नशीब फुटलं, सोबत नोकरीला लागलो, सोबत शिक्षण केलं, सोबतच लग्न झालं, पण मित्राला इतकी चांगली बायको मिळाली की रोज हसण्याचा आवाज येतो, प्रेमाच्या गप्पा ते मारतात, आणि आपल्याला मात्र आपली बायको शिव्या देते. किती दुःख आहे. आणि असं म्हणून त्याला वाईट वाटलं आणि न राहून त्याने एक दिवस मित्राला मोटरसायकलवर विचारला की अरे बाबा, माझ्यापेक्षा तू सुखी आहे संसाराच्या बाबतीत. तो म्हटलं थांब तुझा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे काय झालं, म्हणजे अरे रोज माझ्या घरातून भांडणाचा आवाज येतो, तुझ्या घरातून हसण्याचा आवाज येतो, म्हणजे माझ्यापेक्षा तू सुखी आहे. म्हणजे विचार करा, आपण काय विचार, माझ्यापेक्षा तू सुखी आहे असं म्हटलं. तो म्हटलं थांब तुझा काहीतरी गैरसमज होतोय. म्हटले मी सुखी नाही, तुझं कसं आहे, म्हटले कंपनीतून काम करून घरी गेला का तुझी बायको तुला शिव्या देते म्हणून तुला दुःख वाटतं. अरे वेड्या, माझ्यापेक्षा तुझं बरं आहे, तुझी बायको फक्त तुला शिव्या देते, माझी बायको शिव्या नाही देत. घरी गेल्यावर आमचं भांडण सुरू झालं की माझी बायको जे हातात असेल, उचटणं, बेलणं, जे हातात येईल ते मला फेकून मारते.
आणि फेकून मारलं की मग जे समजा ते जर मला लागलं तर ती हसते आणि नाही लागलं तर मी हसतो. म्हणजे बघा तुम्ही, हसण्याच्या संदर्भात तो काय विचार करत होता आणि त्याची परिस्थिती काय होती. तसं संसारामध्ये नेहमी माणूस दुसऱ्याकडे बघून असं ठरवतो की हा आपल्यापेक्षा सुखी आहे. पण संसारामध्ये संतांनी सांगावं, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, सगळीकडे दुःख आहे. माझे आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार फार छान म्हणायचे. ते म्हणायचे की वाळवंटामध्ये वालुका प्रदेशामध्ये बिळामध्ये उंदीर होता. आता वाळवंट तुम्हाला माहिती, त्याच्यात मे महिना. आता मे महिन्यामध्ये असंच ऊन एवढं असतं. आता वाळवंटात किती ऊन असेल, एवढं ऊन तप्त झालेलं. आणि ते उंदीर बिळामध्ये होता. आता उंदीर बिळामध्ये होतं, त्याला वाटलं आता एसी थोडी असतो बिळामध्ये, त्याला गरमायला लागलं. त्याला वाटलं काय करावं, सुखाकरता काहीतरी केलं पाहिजे. सुख सांगते तुम्हाला, जीवनामध्ये माणसाला वाटतं इथं सुख नाही दुसरीकडे सुख लागेल. जगामध्ये जर तुमच्या अंतःकरणामध्ये संतोष नसेल, आत्मसंतोष जर नसेल, तर तुम्ही जगामध्ये कुठेही जा, काहीही मिळवा, जर आत्मसंतुष्टी नावाची गोष्ट नसेल तर तुम्हाला सुख मिळू शकत नाही. म्हणून तर संतांनी लिहिलं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. प्रयत्न करावा, चांगल्या गोष्टी करता प्रयत्न करावा, मिळवण्याकरता प्रयत्न करावा, पण ते मिळालं नाही म्हणून दुःख मानू नये. हे कसं आहे, म्हणजे आपल्याला पोहे मिळाले, खाण्याकरता जर पोहे मिळाले तर ते पोहे मिळाले आपण खाऊन घ्यावे ना चुपचाप, आपण त्या पोह्यात सुख नाही म्हणत. पण या पोह्यावर जर लिंबाची खाप मिळाली असती तर किती बरं झालं असतं. झालं की नाही, म्हणजे ते पोहे मिळाले त्याचं राहिलं बाजूला, तुम्हाला दुःख झालं. म्हणून जीवनामध्ये अपेक्षा करत असताना या उंदराला असं वाटलं किती गरमतंय बिळामध्ये, काय करावं, हवा नाही काय नाही. म्हटले चला कुठेतरी बाहेर जावं, म्हणजे मोकळी हवा लागेल. म्हणून तो बिळाच्या बाहेर आला. आता बिळाच्या बाहेर आल्यानंतर त्या उंदराच्या पायात चप्पल थोडीच होती, वाळवंट पाय पळायला लागलं, इतका त्रास व्हायला लागला. तो म्हटलो आधी बिळात तरी बरा होतो, हे बाहेर तर गरमतय, ऊनही लागतंय, काय करावं. सावली शोधायला लागला, सावली कुठे दिसेना, सावली शोधायला लागला. तेवढ्यात थोड्या अंतरावर त्याने पाहिलं, छोटीशी सावली होती. त्याला आनंद वाटला, दूर पळत गेला आणि त्या सावलीत जाऊन उभा राहिला. सावलीत त्याला इतका गारवा वाटला. पण ज्ञानोबराय म्हणतात ती सावली कोणाची होती, तर सर्पाने फणा काढलेला होता आणि त्याची सावली होती. खरं सांगा त्या उंदराला काय सुख आहे त्या सावलीचं. तसं झालंय जीवनामध्ये आपल्याला वाटतं आज नाही सुख मिळालं, उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं परवा मिळेल, असं सुखाच्या आशेमध्ये माणूस पुढे 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 जात राहतो. सुख मात्र माणसाच्या आयुष्यामध्ये काही मिळत नाही. म्हणून आमचे साधू संत म्हणतात, बाबा जो देखिये सो दुखिया, बाबा जगामध्ये सगळे दुखी आहे. म्हणून सुखाची जी कल्पना आपण करतो, हे कसं आहे माहितीये का, माझे गुरु महाराज छान गमतीने आम्हाला सांगायचे की एका मनुष्याला काय वाटलं, सुख मिळवण्याकरता आपण काय करावं. आपण जेवढं जगामध्ये काम करतो, जे काही करतो ते कशाकरता करतो, सुख मिळवण्याकरता करतो. आणि संतांनी स्पष्ट सांगितलं, सुख नाही कोठे आली या संसारी, पाया हवं बरी होऊ नको. चांगदेव म्हणे कोठे सुख नाही, ठेवा लक्ष पाहिजे. ही सगळी प्रमाणे त्याच्याकरता सांगितली. मग तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात की सुखाकरता माणूस पुढे पुढे जात राहतो, एवढा पुढे पुढे जातो की रामसाहेब तुम्हाला सांगतो, एका मनुष्याने असं केलं, म्हटले सुखाकरता काय करावं, चांगलं शिक्षण झालं, नोकरी लागली, सुखाकरता काय करावं, मित्राने सल्ला दिला, म्हणजे लग्न कर सुख मिळेल. आता लग्न कर सुख मिळेल म्हटल्यावर त्याने लग्न केलं. आता सुख मिळायला पाहिजे होतं, ज्या मित्राने सल्ला दिला त्याला जाऊन भेटला, अरे बेट्या म्हणले आधी तरी बरा होतो, आता तर परिस्थिती अजून बिघडली, आता काय करावं. आता मित्र हुशार होता, तो म्हटला हे बघ, तुझं लग्न केल्यानंतर तुला सुख मिळेल असं मला वाटलं होतं, नाही मिळालं घाबरू नको. म्हणले तुला जो आता मुलगा होईल तो तुला सुख दे. बघा आशा कशी असते, म्हणजे तो मुलगा सुख दे. म्हणजे ठीक आहे. पुढे त्याला झाला मुलगा. मग मुलगा झाल्यानंतर ते म्हटले मुलगा तर अजिबातच ऐकायला तयार नाही. मग काय करावं, मित्राला विचारलं. म्हणले अरे बायकोने सुख दिलं नाही, आता मुलगाही ऐकायला तयार नाही, काय करावं. म्हणले घाबरू नको, तुझा मुलगा पुढे मोठा होईल, त्याचं लग्न होईल आणि घरात सून येईल, मग ती सून तुला सुख देईल. म्हणजे माणूस कसा पुढे पुढे जातो बघा. सून आली, मग सूनही ऐकायला तयार नाही, काय करावं. मग संत म्हणतात, त्याला पुन्हा मित्राला विचारलं, करे बाबा की बायकोने सुख नाही दिलं, मुलाने नाही दिलं, सुने नाही दिलं, आता काय करू. ते म्हणले आता सोपं आहे. म्हटले ज्या वेळेस तुझ्या मुलाचं लग्न होईल आणि तुला घरामध्ये सून येईल, आता सून आली तिनेही सुख दिलं नाही, आता एक कर, तुला जो नातू होईल, मी काय म्हणतो नातू होईल तो तुला सुख देईल. असं म्हटल्याबरोबर त्याने विचार करायला पाहिजे होता, जिथं आपल्या मुलाने सुख दिलं नाही नातू काय सुख देईल. नातू आला, असं करता करता नातूही ऐकायला तयार नाही, असं करता करता हा मनुष्य म्हातारा झाला. म्हणजे आज मारणार का उद्या अशी परिस्थिती आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना सुखाच्या आशेमध्ये आयुष्य संपलं, पण सुख मात्र मिळालं नाही. आणि मग लोक काय करतात,
म्हातारा झाला की त्याचं ताट तांब्या आथरून सगळं वेगळं करतात. आता हे सगळं वेगळं केल्यानंतर ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर कधी ग्रामीण भागामध्ये गेलात तर आजही ग्रामीण भागामध्ये नारळ फोडल्यानंतर जी करवंटी असते ती देतात. ती करवंटी कशा करतात? त्या करवंटीचा एक फायदा असा असतो की त्या करवंटीनं पाणी पिता येतं, त्या करवंटीने चहा पिता येतो आणि त्याच करवंटीनं जेवणही करता येतं. म्हणजे त्याला 3 in 1 आपण असं म्हणतो, अशी ती करवंटी. ती करवंटी त्या बाबाला दिली. जुन्या काळातला हा दृष्टांत म्हणून सांगतो. करवंटी त्या बाबाला दिली. आता त्या बाबाने त्याच्यातच जेवण करायचं, सगळं करायचं. पुढे तो म्हातारा वारला. आता त्याचा दशक्रियाविधी उत्तर कार्य सगळं झाल्यानंतर त्या मुलाला न राहून, आता ती काय सोन्याची करवंटी होती का विचारायला? नाही. पण तरी सुद्धा न राहून हा विचारायला लागला की म्हटले स्वतःच्या मुलाला, म्हणजे त्या मेलेल्याच्या नातवाला स्वतःच्या मुलाला विचारलं, का रे आपल्या बाबाची करवंटी तू कुठे बघितली का? तेव्हा तो काय म्हणतो? म्हटले हो मीच सांभाळून ठेवली. म्हटले का? म्हणजे उद्या तुम्ही ज्यावेळेस म्हातारे व्हाल त्यावेळेस नवीन करवंटी कुठे शोधायची म्हणून ती सांभाळून ठेवली. म्हणून संत सांगतायत की असं सातत्यानं चालू आहे आणि हे आपण सातत्यानं भोगतोय. म्हणून तर संतांनी म्हणावं, बाबा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम, की आईच्या गर्भामध्ये यायचं, पुन्हा जन्माला यायचं, काळ बहुत गेले ऐसी अरीती, ही सगळी परिस्थिती आपली चालू आहे. पण साधू संत म्हणतात या सगळ्या गोष्टी घडत असताना, संसारामध्ये हे सगळं दुःख असताना, संसारामध्ये आल्यानंतरच दुःख आहे असं नाही सर. अगदी जन्माला येण्याच्या आधीपासून आपल्या पाठीमागे दुःख आहे. तुकाराम महाराजांचं एक फार छान प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला दुःख भोगावं लागेल यात नवल नाही, जन्माला येण्याच्या आधीपासून तुमच्या मागे दुःख आहे. काय सांगू गर्भेचे यातना मज भोगिता नारायण, मौसमळ मूत्र जाना तुझ क्षणा क्षणा द्या तसे, काय सांगू गर्भेचे यातना, काय सांगू गर्भेचे यातना. काय सांगू गर्भीची यात्रा म्हणजे माणसाला जन्माला येण्याच्या आधी आईचा गर्भवास भोगावा लागतो. बरं, गर्भवास तुम्हाला ऐकताना सोपं वाटत असेल, एवढं सोपं आहे का महाराज? गर्भवासातलं दुःख एवढं मोठं आहे की तुकोबरायासारख्याने म्हणावं काय सांगू गर्भीची यातना. हा अवघड आहे, इतकं अवघड आहे. तुकोबरायाचं प्रमाण जर समजत नसेल तर नाथ महाराजांचं भागवतातलं फार छान प्रमाण आहे. विष्टलेपू चोहीकडे नाकी तोंडी कर्मीकडे, गर्भवासाचे कष्टगाडे कोणा पुढे सांगावे. की गर्भवासामध्ये जीव जर असेल तर नरकमूत्रामध्ये त्याला राहावं लागतं. तुम्ही कोणी असा, प्रत्येकाला नरकमूत्रामध्ये राहावं लागतं आणि मग ते सगळं दुःख त्याला भोगावं लागतं. आमचे संत तर त्याही पुढे सांगतात, नाथ महाराज म्हणतात नरकमूत्रात राहावं लागतं ते सोडा, पण आपल्याकडे ते 7व्या महिन्याचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतात बघा, त्याला काय म्हणतात? डोहाळे जेवण. म्हणजे त्याला अर्थ असा आहे की आईला गर्भामध्ये जीव एकदा राहिला की तिला डोहाळे होतात. आता डोहाळे कशा कशाचे होतात हे कीर्तनात सांगायचं काम नाही, कशा कशाचे होतात नाही, काय डोहाळे होईल कोणाला काही सांगता येत नाही. काही स्त्रिया भिंत चाटतात, काही माती खातात, काही खडू खातात, काही लेखणी खातात, काहीला आईस्क्रीम खावीशी वाटते, कोणाला आंबे खावे, म्हणजे कोणाला काय खावंसं वाटेल हे काही सांगता येत नाही. म्हणजे याचं वर्णन मी करत नाही, नाथ भागवतात नाथ महाराज फार छान करतात. कटू आम्ल लवण मिळे, गर्भवतीचे पुरती डोहाळे, त्वचे विना गर्भांग पोळे, तेने दुःखी लोळे अति दुःखी. काय काय सांगितलं? कटू आम्ल लवण म्हणजे कडू, आंबट आणि तुरट खारट असे सगळे पदार्थ तिला आवडतात वेगवेगळे. पण याचा तुम्ही कधी विचार केला का? हे वेगवेगळे पदार्थ आई जेव्हा खाते तेव्हा ते खाल्ल्यानंतर आपल्या हाताला जर साधी एखादी जखम असेल तिथं तुम्ही कधी मीठ लावून पहा, मिरची लावून पहा, कसं वाटतं? गार वाटतं का? नाही ना, आग होते. किती आग होते? जर आपल्याला जखम झालेल्या जागेवर मीठ किंवा मिरची लागली तर आग होत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या गर्भाला त्वचाच नाही, त्वचे विना गर्भांग पोळे तेने, म्हणजे ज्या गर्भाला त्वचा अजून आलेली नाही त्याला किती त्रास होत असेल. पण एवढा त्रास त्याला सहन करावा लागतो गर्भवासामध्ये. हे नाथ महाराज सांगतात, कटू आम्ल लवण मिळे, गर्भवतीचे पुरती डोहाळे, त्वचे विना गर्भांग पोळे, तेने दुःखी लोळे अति दुःखी. आणि अति दुःखामध्ये तो जीव राहतो. बर, मग एवढ्या सगळ्या दुःखामध्ये तो दुःख भोगतो, 9 महिने आईच्या गर्भात राहतो. बर, संसारामध्ये दुःख आहे, गर्भवासाचं दुःख आहे, डोहाळे जेवणाचं दुःख आहे, ठीक आहे, मान्य आहे. पण एवढं संपून तरी त्याचं दुःख संपतं का? बरं, 9 महिने कंप्लीट झाले, पूर्ण झाले, त्याला येण्याची वेळ आली. कधी कधी तर 9 महिनेही पूर्ण होत नाही, काही आधीच जन्माला येतात. मग मधलासा नावाची काही या जगामध्ये झाली. रामाव सर तुम्हाला गमतीने सांगतो येवले सर, की या जगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी आणि साधू संतांनी फार थोड्या आईंना श्रेष्ठ मानलंय. त्याच्यामध्ये ध्रुवाची आई आहे,
प्रल्हादाची आई आहे, त्याच्यानंतर मदलासा आहे. यांना श्रेष्ठ का म्हटलं? कारण यांनी आपल्या मुलांना परमार्थाचे संस्कार दिले, यांनी आपल्या मुलांना संसारातलं दुःख सांगितलं. त्या मदलासेचे अभंग जर तुम्ही वाचले तर ती मदलासा मुलाला झोका देता देता, म्हणजे झोका देताना सुद्धा कसं बोलावं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने, म्हणजे आता 12 जानेवारीला आपल्याकडे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची काय आहे, जयंती आहे. आपण या आईची जयंती का करतो याचा कधी विचार केलाय का तुम्ही? तर आई मुलावर जे संस्कार करते ते पाळण्यातून करते असं आपण म्हणतो. आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाला पाळण्यात असताना रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, ते गर्भात असताना रामायण आणि महाभारताच्या गोष्टी त्यांना ऐकवल्या, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर ते संस्कार झाले. पण आताच्या आमच्या आया काय मुलांवर संस्कार करतात? कोणते गाणे आहे आपल्याकडं? आता ते कीर्तनात सांगितलेले बरं, आपल्याकडे हाड हाड, म्हणजे आयुष्यभर त्या कुत्र्यासारखी आपली हाड हाड होत राहते. हे का होतं? कारण आपल्या मुलांना आपण, म्हणजे ज्याला गर्भसंस्कार आपण नावाचा प्रकार म्हणतो, तो किती श्रेष्ठ आहे की तुम्ही जर चक्रव्यूहामध्ये घुसलेला अभिमन्यू जर पाहिला असेल तर अभिमन्यूला घुसणं माहिती होतं, बाहेर निघणं माहित नव्हतं, पण ते घुसणं तो कोणाकडून शिकला? ऐकून शिकला. कसं शिकला? तर आईच्या गर्भात होता आणि त्यावेळेस त्याने ते ऐकलं होतं. म्हणजे संस्कारामध्ये एवढी ताकद असते. म्हणून आईच्या गर्भामध्ये जेव्हा मूल असतं तेव्हा त्या आईनं चांगली पुस्तकं वाचली पाहिजे, चांगल्या संस्काराच्या गोष्टी मुलाला दिल्या पाहिजे, जेणेकरून आपला मुलगा त्या दृष्टीनं पुढे वाटचाल करत असतो. म्हणून हे मी याकरता सांगतोय की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी सुद्धा आपल्या मुलाला गर्भसंस्कार दिले, रामायण महाभारताच्या गोष्टी शिकवल्या, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे होऊ शकले. मला वाटतं जगामध्ये जेवढी मोठी माणसं जन्माला आली, जेवढी मोठी माणसं झाली, त्याचं एकमेव कारण असं आहे की त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांच्या आईचे संस्कार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून असं मला फक्त एवढंच सांगायचं की याही अभंगामध्ये मदलासा आपल्या मुलाला उपदेश करते. काय उपदेश करते? की बाळा, 9 महिने तू गर्भात राहिलास, 9 मास कष्टलासी, दव्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांतो ते जननीये दुःखेदाय मोकले, स्मरा ते हरिहारा ध्यानी कृष्ण मागोले. या अभंगामध्ये वर्णन किती छान केलंय. 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली, म्हणजे 9 महिने गर्भात राहून 10व्या महिन्यामध्ये मुलाचा जन्म होतो. बर, 10व्या महिन्यात जन्म होतो, पण ती मदलासा म्हणते 10व्या महिन्यामध्ये जन्म होताना सुद्धा काही जर पूर्वजन्म कर्म दोष असेल, काही जर तुम्ही पाप केलेलं असेल पूर्वी, तर तुमची मान अडकते. आपण नाही म्हणत का, डॉक्टर सांगतात मुलगा आडवा झालाय, त्याला आता बाहेर येता येत नाही, मग ज्याला सिझेरियन सारखा प्रकार आपल्याकडे केला जातो. पूर्वीच्या काळामध्ये हे नव्हतं, पण तरी सुद्धा आईचा जीव आणि मुलाचा जीव धोक्यामध्ये येतो. हे आपण सगळं पाहतो. एवढं सगळं दुःख भोगून जीव बाहेर येतो. बरं, बाहेर आल्यानंतर बघा, मी दुःख कुठून सांगतोय तुम्हाला? गर्भापासून दुःख सांगतोय. नंतर त्याला डोहाळे जेवण, आंबट खारट पदार्थ, त्याचा त्रास सहन होतो, ते झालं दुःख. नंतर दुःख येताना मान अडकते, ते तिसरं दुःख. पुढे दुःख आहे का? बरं, जन्माला आल्यानंतर तरी त्याचं दुःख संपावं ना? नाही संपत महाराज. मोबाईल बघा बरं का, ओके. तर जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याचं दुःख संपायला पाहिजे ना? संपतं का दुःख? नाही ना. बरं, जन्माला आल्याबरोबर मुलाला बोलता येतं का? हो, मला टॉवेल दे, मला हे दे, बोलता येतं का? नाही. संतांनी फार, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, संतांचं निरीक्षण, संतांचं ऑब्झर्वेशन इतकं बारीक आहे. वाचा नाही तयार रडे आक्रंदोनी, जननी तो स्तनी लावे बळे, की मुलाला वाचा नाही, मग त्याला काही जरी लागत असेल तर त्याला पर्याय काय आहे? रडणं, एवढाच पर्याय. मग त्याला भूक लागली तरी रडतं, आणि दुखायला लागलं तरी रडतं. बरं, याच्यामुळं काय होतं? संतांनी सांगितलं, शुद्धा लागली या औषध पाजिती, उदर दुखता देती स्तन बळे, की कधी कधी काय होतं, ते मुलाला भूक लागली तरी ते रडतं, आणि कधी कधी दुखायला लागलं तरी ते रडतं. मग कधी कधी भूक लागली म्हणून रडलं तरी आईला वाटतं दुखतंय, औषध पाजते, आणि कधी कधी दुखत असेल आणि रडलं तरी आईला वाटतं भूक लागली की काय, म्हणून दूध पाजते. अशा विरुद्ध क्रियेमुळे सुद्धा त्याला त्रास सहन करावा लागतो. आणि गमतीनं तुम्हाला सांगतो, आमचे गुरु महाराज आम्हाला संस्थेमध्ये असं सांगायचे की लहान मुलं एकदा जन्माला आलं की, आता तुमच्या भागात आहे की नाही मला माहित नाही, पण बऱ्याच भागामध्ये अशी पद्धत आहे की लहान मुलाला आंघोळ घातली जाते सकाळी. पाहिली आहे का तुम्ही कुणी आंघोळ घालताना? कशी आंघोळ घालतात? आता ती आंघोळ कोण घालतं? त्या घरातली सिनियर मोस्ट, सगळ्यात जी म्हातारी जर्जर झाली आजी असते ती आंघोळ घालते. का? कारण तिला अनुभव असतो मुलं सांभाळण्याचा, मुलांना आंघोळ कशी घालायची. तर ती
त्या आंघोळीच्या आधी मालिश करते तेलाने, त्याला पार लाल करून टाकते पूर्ण, म्हणजे त्याचे हाल बघा किती, इतकं लाल करते की त्याचा इकडचा पाय तिकडे, तिकडचा पाय इकडे, हात वगैरे, डोक्याची मालिश वगैरे सगळं करते, ते पुरं लाल होऊन जातं, रडून रडून ते परेशान होतं. बर, आता एवढी सगळी मालिश केल्यानंतर त्याला मी जीवाचे हाल सांगते. बरं, एवढी सगळी मालिश केल्यानंतर आता तरी संपायला पाहिजे ना. बरं, एवढं सगळं झालं आणि तिच्या ताब्यात दिलं, म्हणजे त्या आंघोळीसाठी एकदा तिला पायावर त्याला घेतलं की ते पालथं उतणं करून त्याला आंघोळ घालते. पण ते आंघोळ घालत असताना ते जे पाणी तिच्या समोर दिलं जातं, ते पाणी गरम आहे का थंड आहे हे कोण तपासतं? ती आजी तपासते. आता ती आजी जेव्हा पाण्यामध्ये हात घालते तेव्हा ती काय म्हणते, अगं गरम नाही, अजून गरम पाणी टाक, अजून गरम टाक, अजून गरम टाक. तिचे हात इतके रड झालेले असतात त्या आजीचे की तुम्हाला सांगतो, हे मुलगा नवा आहे, याचं कातडं नवचिक आहे, आणि त्या आजीचे हात किती रड आहे तुम्हाला सांगतो. चुलीतला विस्तव जर बाहेर आला तर ती हाताने पुढे लोटते, म्हणजे उचलून. अशी ती आजी जिला चटका बसत नाही, ती म्हणते की अजून गरम पाणी, अजून गरम, इतकं कडक पाणी त्या पोराच्या अंगावर ओतते आणि त्याला आंघोळ घालते. एवढं ताणून तुणून घातलेली आंघोळ, एवढं टाकलेलं पाणी, आणि लगेच त्याला झोळीत घातलं की ते 2 मिनिटात झोपी जातं. मग आजी म्हणते, बघ मी किती छान आंघोळ घातली, पोरगं झोपलं की नाही. अरे तुझ्या आंघोळ करण्याने नाही, ते धाकी पडलं की ही पुन्हा आंघोळ घालते की काय. हे मी कशा करता सांगतोय की जीवनामध्ये एवढे आकांत, एवढा त्रास हा जीवाला सहन करावा लागतो. बर, हा सगळा त्रास सहन करून संत म्हणतात की न भरे पोट नाही विसावा, नाही नेम ठावा गावा, लाही खापरे तडफडे. ज्याप्रमाणे आपल्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही फुटाने भाजणारे लोक वगैरे पाहिले असेल, आपण ज्वारी ओली करून तिचं काय करतो, लाह्या करतो. ती लाही पाहिली का कशी तडफड करते कढईमध्ये, तसं संत म्हणतात हा जीव या संसारामध्ये लाही खापरी तडफडे, उष्ण याच्यामध्ये तडफड करतो आहे, मुक्त होत नाही. आणि म्हणून संतांनी म्हणावं, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरेशेन. हे सारखं दुःख त्याच्या पाठीमागे लागलेलं आहे. काळ बहुत गेले ऐसे आरती, अनेक पुढे नेनो किती, खंडना नाही पुनरावृत्ती, मज कल्पांती तरी वेगळे. आणि म्हणून अशी कल्पच्या कल्प जात आहेत. जीव हे सगळं दुःख भोगतोय, या दुःखाला कुठेही अंत आणि पार नाही. मग यातून जर त्याला सुटायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, तर पांडुरंग परमात्म्याला शरण जावं लागेल. अभंगाच्या पहिल्या चरणात, आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदरा पांडुरंगा. आणि